येथील माझ्या सर्व महिला सहकारी व शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी उपस्थित राहिल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। आज आपल्या शिंदे साहेबांचा वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचे दीर्घ आयुष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत। तसंच प्रथम आपण त्यांच्या फोटोला औक्षण करू व महादेवाचरणी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू। अहिल्यानगर शहरामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगर शहरामध्ये विविध कार्यक्रम गेले 8-10 दिवस असे चालणार आहेत। त्या ठिकाणी चव्हाण या ताईंनी या ठिकाणी खूप सुंदर मंदिर पण आणि या ठिकाणी सर्वच महिलांना आपण बोलवलं, कारण शिंदे साहेबांच्या ह्या सगळ्याच लाडक्या बहिणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सगळ्याच जणी आल्या। खरंच त्यांचं कार्यच इतकं मोठं आहे की त्यांनी पूर्ण असं कधीच झालेलं नाहीये की जे मुख्यमंत्री असतील त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन कार्य केलेलं आहे, पण शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना तळागाळापर्यंत सर्वच महिलांना या ठिकाणी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या कारणाच्या निमित्ताने सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल आपण खरंच त्यांचं उदंड आयुष्य लाभो या ठिकाणी महादेवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया। आणि परत एकदा सगळ्याच महिलांची इच्छा आहे की शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही महादेवाच्या चरणी। आणि तसंच आज अहिल्यानगरमध्ये आपल्या विशाल गणपती मंदिरामध्ये पण त्या ठिकाणी पण आरती करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पण आम्ही प्रार्थना केली की शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावं आणि जे राहिले तळागाळापर्यंत पोहोचण्याचे जे वंचित राहिलेले आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ घ्यावा। या ठिकाणी पुन्हा आमच्या शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा, त्यांना उदंड आयुष्य लाभो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी शोभनाताई चव्हाण यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आताच ताईंनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना महिलांसाठी अनेक योजना त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत। आणि फक्त उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री असताना नव्हे तर एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी जेव्हा काम केलं तर ते खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहेत। आताच शिलाताईंनी सांगितलं की त्यांचं काम असं आहे की ते स्वतः तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याचं जसं काम असतं तर तसं काम हे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब हे करत असतात। तर खऱ्या अर्थानं सर्व शिवसैनिक असतील किंवा महिला असतील तर त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे की काम कसं करावं। तर आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब जसं काम करतात तसं आपण ही शिवसेनेच्या माध्यमातून सर्व लोकांसाठी हे काम करायचं आहे। तर मी शोभनाताईंना आताच इच्छा व्यक्त केली की सर्व महिलांची या ठिकाणी तुम्ही एक नवीन शाखा उघडा की जेणेकरून आपण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम उभं करू। आणि आज आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आहेत तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून महिलांना ज्या काही योजना आणता येतील, आता लाडकी बहीण योजना हे काम तर चालू आहे पण खऱ्या अर्थानं ज्या महिलांना ते लाभ भेटला पाहिजे तो भेटत नाही, तर त्या महिलांना तो लाभ कसा मिळेल यासाठी सर्व महिला या काम करतील। आणि या ठिकाणी आज आपण बघतो की महादेवाचरणी या ठिकाणी सर्वांनी प्रार्थना केली आहे की उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांना दीर्घ आयुष्य लाभावं व असंच सेवा समाजासाठी त्यांनी
आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरभी कॉलनी भुतकरवाडी शिवसेना महिला आघाडी यांच्यातर्फे सगळ्या महिलांनी साहेबांचा वाढदिवस साजरा केला। तर वाढदिवसाच्या निमित्त आम्ही त्यांच्या फोटोला औक्षण करून सर्व महिलांनी औक्षण करून आणि महादेवाचरणी त्यांच्या उदंड आयुष्यासाठी तसेच त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं व त्यांच्या हातून चांगले कार्य घडावे, देशाची सेवा व्हावी आणि यासाठी सगळ्या महिलांनी त्यांची प्रार्थना केली। तसेच त्यांचे दृष्ट काढण्यात आली। ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं, ज्येष्ठ महिलांच्या आजींच्या वतीनं त्यांची दृष्ट काढण्यात आली व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।